विभागाच्या गुन्हे शाखेकडून आदर्श म्हात्रे ह्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आमच्याकडे रबाळे पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता ऑगस्ट महिन्यामध्ये. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मध्यवर्ती कक्ष यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केलेली आहे. यामध्ये आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्याचे CDR ॲनालिसिस करून त्यातून आम्ही वेगवेगळ्या विक्टीमशी संवाद साधला आणि त्यांना संपर्क केला असता या संदर्भाने अजून 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकूण 4 गुन्हे, मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत 1 गुन्हा, ठाण्यामध्ये 1 गुन्हा, पिंपरी चिंचवडला 1, पुणे शहरमध्ये 1, नागपूरला 1, मीरा भाईंदरला 1 आणि यवतमाळला 1 अशा प्रकारचे नवीन 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपीचा पूर्व इतिहास पाहिला तर त्याच्यावरती जुने 10 गुन्हे आहेत. एकूण किती गुन्हे दाखल आहेत? एकूण 22 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. आता म्हणजे ते फेब्रुवारी महिन्यातच आलेले आहेत. एकूण 12 गुन्हे नवीन दाखल झालेले आहेत. त्यामध्ये 4 पीडिता अशा आहेत की त्यांनी म्हणजे सेपरेट स्वतःची तक्रार द्यायला नकार दिला. त्यामुळे त्या एका गुन्ह्यामध्ये साक्षीदार म्हणून त्यांनी जबाब दिलेला. यामध्ये आरोपी जो होता हा वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईटवरती स्वतःची प्रोफाईल बनवायचा. त्यामध्ये तो त्याचे फोटो टाकून त्याची वेगवेगळी नावं त्यामध्ये टाकायचा. आम्हाला आतापर्यंत जवळपास 12 वेगवेगळ्या नावांनी त्यांनी प्रोफाईल बनवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये ज्या पगारदार महिला आहेत आणि उच्च शिक्षित महिला आहेत, ज्या IT क्षेत्रात किंवा इतर सरकारी किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीवरती कामाला आहेत अशा महिलांना तो टार्गेट करायचा. जनरली ज्या घटस्फोटित महिला आहेत किंवा ज्यांचं वय वाढलेलं आहे अशा महिलांना तो लक्ष करायचा. प्रोफाईलच्या ह्याच्यातून म्हणजे तो स्वतःला इस्रो सायंटिस्ट किंवा PWD खात्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं भासवायचा. तशा पद्धतीचे त्यांनी काही बनावट आय कार्ड सुद्धा बनवलेले आहेत आणि त्यामध्ये महिला साहजिकच ह्याला फसायच्या. सुरुवातीला ओळख वाढवून लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करत असे आणि म्हणजे ज्या महिलांना प्री अप्रूव्ड लोनची सुविधा उपलब्ध आहे अशांकडून तो अकाउंटवरती पैसे घेत असे आणि त्यांचं लोन फेडण्यासाठी सुरुवातीला तो काही 2-4 हप्ते तो द्यायचा आणि नंतर मग ते पैसे बुडवायचा. ह्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशाचा उपयोग तो कसिनोमध्ये खेळण्यासाठी, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये वास्तव्य करून मौज मजा करण्यासाठी करत असे. या गुन्ह्यामध्ये त्याचा अजून एक साथीदार आहे प्रेम म्हात्रे, त्याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे. मॅट्रिमोनियल साईटवरून आम्ही म्हणजे सर्व मॅट्रिमोनियल साईटला पत्रव्यवहार केलेला आहे. पैकीशादी.com आणि जीवनसाथी.com वरून त्याच्या 8 आणि 1-2 अशा प्रोफाईल्सची माहिती आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि म्हणजे तो फोटो एकच वापरायचा आणि नाव वेगळं वेगळं वापरायचा. त्यामुळे आम्ही सदरच्या साईट्सना अशा प्रकारचे जर कोण एकच फोटो आणि वेगळे नाव वापरत असेल तर त्यावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कळवलेलं आहे. म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा घेऊन झालेला आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 1,22,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 6 तोळे सोने देखील हस्तगत करण्यात आलेले आहे. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आपणाद्वारे मी सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते की या अशाच प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल आणि याच आरोपींनी केली असेल तर त्यांनी निर्भीडपणे येऊन पोलिसांमध्ये तक्रार द्यावी आणि पुढील कारवाई पोलीस करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.